नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा शिलाई वर्ल्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी 44 साईजचा वन टक्स ब्लाऊज शिवून तयार केला आहे। या ब्लाऊजचा पुढे सुंदर व्ही शेपचा गळा दिला आहे। हा ब्लाऊज मी कसा शिवला आहे, कसा तयार केला आहे त्याचा पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आधी मी इथे उंची घेत आहे। ब्लाऊजची उंची 17 इंच घेतली आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। आणि आता आपण इथे शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत। तर 44 साईजसाठी मी इथे 8.5चं शोल्डर घेतला आहे, गळा रुंदी 4.5 घेतली आहे आणि तयार शोल्डर 4 इंच घेतला आहे। तर इथे 7.5 इंचावर मोंढ्याचं माप टाकलं आहे आणि 11 इंच छातीचं माप टाकून 2 इंच मार्जिन घेतली आहे। तर कमरेचं माप इथे 10 इंच टाकलं आहे, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनसाठी घेतलं आहे। आणि आता दोन्ही पॉइंट आपण जोडून घेणार आहोत। तर पुढच्या मोंढ्यासाठी मी अर्धा इंच घेतला आहे। आता गळ्याची उंची मी 7.5 इंच घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित असा व्ही शेपचा आकार देणार आहे। व्ही शेपचा आकार देण्यासाठी 1 इंच वरी सोडून खाली आपल्याला असं अर्धा राऊंड मध्ये घ्यायचं आहे, याने गळा व्यवस्थित बसतो। आता आपण इथे टक्स पॉइंट घेणार आहोत, जो आपल्या शोल्डर पासून मोजलं जातं तो टक्स पॉइंट। तर मी टक्स पॉइंट 11 इंच घेतला आहे। खाली मी 4.5 इंचावर एक मार्क करून 1-1 इंच साईडला घेतला आहे। आता हा 1-1 इंचाचा भाग आपण 2 इंच होतं तेच 2 इंच आपलं पलीकडे घेणार आहोत। तर आता ही व्यवस्थित असं आपण कटिंग करून घेऊ। मी आता मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कट करून घेत आहे। तर आता आपल्याला पुढच्या साईडला हुक पट्टी आणि आई पट्टी जोडायची आहे, त्याच्यामुळे हा भाग मी इथे कट करून घेतला आहे। आता इथे उमटलेला भाग आपण इथे आखून घेणार आहोत। आपल्याला इथे गळा शिवून घ्यायचा आहे। तर इथे मी पिनअप करून गळ्यावर राऊंड मध्ये शिलाई मारून घेणार आहे। एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, याने गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग येते। आता इथे मी दाबटीप देऊन घेतली आहे। वरच्या बाजूला पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची, त्याने फिनिशिंग छान येते। तर आता मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही व्यवस्थित जोडून घेणार आहोत। एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे मी जो आपली वन टक्ससाठी आखणी केली होती त्याच्यावर बरोबर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर खूप छान पद्धतीने आपला वन टक्स तयार झाला आहे। तर आता इथे आपल्याला साडीचा जो बॉर्डर असतो त्याची लेस तयार करून आपण इथे लावणार आहोत। तीच बॉर्डर आपल्याला इथे गळ्याला लावायची आहे।
एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करायचा आहे। जेवढी बॉर्डर आपल्याला लावायची आहे तितकी शिलाई करून घ्यायची आहे। तर राऊंड मध्ये आपल्याला व्यवस्थित असं बॉर्डर लावून घ्यायची आहे। तर मी दोन्हीही भाग तयार करून घेतले आहेत। तर बघा किती सुंदर वाटत आहेत। आता मी इथे हुक पट्टी लावून घेणार आहे। तर बघा किती सुंदर पद्धतीने आपला व्ही शेपचा गळा तयार झाला आहे। तर आता खाली बरोबर असा कापड कट करून आपल्याला दोन्हीही भाग तयार करून घ्यायचे आहेत। तर आता आपण इथे खाली ओव्हरलॉक साठी आपण पट्टी जोडून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला 44 साईजचा वन टक्स ब्लाउज शिवून अगदी सुंदर आणि परफेक्ट तयार झाला आहे। याचा पुढचा व्ही गळा आणि वन टक्सचा शेप तुम्हाला नक्की आवडला असेल। तुम्हाला हा ब्लाउज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि असाच ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओसाठी शिलाई वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।